जय शिवराय. आज योगायोगाने मी आलोय गौरीच्या घरी. अगदी अचानक प्लॅन ठरला. स्वामी समर्थांचं दर्शन आणि गौरी आणि तिच्या फॅमिलीची भेट. इकडे आमचे माने सर आणि त्यांच्या मॅडम आणि गौरीचं घर अतिशय सुंदर आहे. हा व्हिडिओ करायचं कारण असं की गौरीने इको फ्रेंडली क्लब सोबत जिथं जिथं ट्रेकिंग केलेत तिथले छोटे छोटे दगड आठवण म्हणून आणलेले आहेत आणि त्या दगडांवर तिथल्या आठवणी कोरलेले आहेत. म्हणजे चित्रबद्ध केलेले आहेत. आता हे हरिश्चंद्र गडावरचं केदारेश्वर गुफेच्या परिसरातलं दगड आहे आणि ते एक्झॅक्ट दिसतंय कसं ते तिने त्या चित्रात दाखवलेलं आहे. ते खूप महत्वाचं आहे. आणि हे कुठलं आहे? हरिश्चंद्र गडावरचं तारीख पण टाकलेली आहे. किती सुंदर बघा. वा वा. हे मंदिर इथं मागे हिरवा निसर्ग, वर भगवा झेंडा, गोल्डन कलरचं शिखर आणि पूर्ण दगडी मंदिर त्याच्यात ते दाखवलंय. आणि रतनगडावरचं हे दगड आहे. रतनगडाचा इकडे दरवाजा, गणेश दरवाजा, सुंदर गणेश दरवाजाच आहे का? आणि रतनगडावरची फुलं, वर ढग, सुंदर. आणि हे मला वाटतं कॅम्पिंग कुठं केलं, तारामती शिखर, हरिश्चंद्रगडावरची आठवण. अतिशय सुंदर. म्हणजे आमचा टेंट वर सगळे ताऱ्या, चंद्र तारेवर दाखवले. सुंदर. म्हणजे अशी कला प्रत्येकाने जोपासली पाहिजे. जय शिवराय सर्वांना. आणि आज अचानक सरांची भेट झाली. खूप छान वाटतंय की आपल्याच घरून कोणीतरी आलंय आपल्याला भेटायला. आणि सर मला प्रत्येक गोष्टीला कौतुक करून जे इतकं प्रोत्साहन देतात त्याच्यातून खूप भारी वाटलं. आणि इथून पुढे मी नक्की अशा आणखीन गोष्टी करत राहीन. इको फ्रेंडली सोबत आता इथून पुढे नेहमी राहायचंय. परत कधी म्हणजे असं हे नाहीये. आणि इको फ्रेंडली म्हणजे आता खरंच एक आपली फॅमिली असल्यासारखे, जिथे लोक खूप जास्त मनाने जोडली जातात ना, की बाहेर आपण कितीतरी जातो, पैशांच्या गोष्टी असतात, हे असतं ते असतं, पण इथे नाहीये. इथे लोक मनापासून जोडले जातात आणि मनापासून आपलीशी होत आहेत. आपल्याच लोकांसारखं कौतुक करतात, प्रोत्साहन देतात आणि खूप छान वाटतं. आज सर आले याचाही खूप आनंद आहे मला. सर तुम्ही 2 शब्द सांगा आमच्या गौरी बद्दल. इकडे दाखवा. हे आमचे माने सर आहेत. माने सर आम्हाला भेटले मदन सरांमुळे माने सर आले. आणि मला वाटतं सर आपण कळसुबाईचं केलं आणि हरिश्चंद्रगड केलं. 2 ट्रेक सरने केले आणि नंतर मग मुलांना त्यांनी जोडून दिलं. मंगेश आणि गौरी कंटिन्यू करत राहतात. गौरीमध्ये बदल बरेच झालेत. काय झालेत ते सांगा. कोकणी सरांच्या म्हणजे आमच्यामुळे झालेत असं माझं म्हणणं नाही, पण तुम्ही ते काय सांगता? इको फ्रेंडली क्लबच्या संपर्क आल्यापासून गौरीचं मेन म्हणजे वक्तृत्व चांगलं झालं आणि प्रत्येक कार्यक्रमात ते पुढं होऊन आता तिचं म्हणजे स्पीकिंग वगैरे चांगलं झालं. पुढं होऊन ती बोलू लागली. सगळ्यात मोठा बदल झाला की त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढला. आणि इको फ्रेंडलीच्या सहभागामुळं तिचं प्रत्येक ट्रेक म्हणा, प्रत्येक गोष्टी, प्रत्येक ट्रिप चांगली मनापासून ते एन्जॉय करू लागले. त्यामुळं आपल्या सरांचं मनापासून खूप आभार. आणि आज आमच्या घरात त्यांनी धावती भेट दिली त्याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचे खूप धन्यवाद. आणि सरांचं जे हे घर आहे हे कुठेही स्वतंत्र नाहीये, तर हे मंदिरात घर असल्यासारखं आहे. मी आजी सरांना विनंती करतो हे कुठल्या मंदिरात हे दाखवावं. श्री स्वामी समर्थ मंदिराचा जो परिसर आहे त्याच ठिकाणी हे घर आहे. अगदी दारातून बाहेर जर आपण निघालो तर इथंच समोरच स्वामी समर्थांचं मोठं मंदिर आहे. अंगण आहे मस्त. छान वाटेल सर्वांनी इथं आल्यानंतर. परिसर छान आहे, स्वच्छ आहे. आणि इथं समोरच यांचं घर आहे. खूप मस्त वाटतंय, फ्रेश वाटलं आम्हाला. मागचे 2-2.5 तास आम्ही या ठिकाणी होतो. खूपच छान आम्हाला वाटलं, फ्रेश. अतिशय सुंदर परिसर तर आहेच आणि नीटनेटकं घर आहे. घरी येऊन तर छान वाटलंच. गौरीला भेटून तर आणखीन छान वाटलं. आणि ही जी कला तिने केलेली आहे, बनवलेली आहे, ते बघून खूपच छान वाटलं. बाहेर आणखीन सगळं घर ते दाखवत आहेत आम्हाला. जंगल आहे इथे. इतकी झाडे आहेत म्हणजे सगळ्या प्रकारची झाडे आहेत. आणि तुम्ही आता मंदिर बघितलं असेल. श्री स्वामी समर्थांचं स्थान जागृत स्थान आहे. म्हणजे नुसतंच ते मंदिर नाही आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं मी आलेल्या मंदिराचा जो परिसर आहे तो अतिशय स्वच्छ सुंदर आहे. म्हणजे एरवी आपण मंदिरांना बऱ्याचदा जातो त्यावेळेला आपल्याला देवाला भेटायचं तर असतंच, पण स्वच्छता नसल्यामुळे ते फिलिंग्स येत नाहीत. त्यामुळं सुंदरम नगरचं जे स्वामी समर्थाचं मंदिर आहे ते अतिशय स्वच्छ आहे. आणि या मंदिराची सेवा माने सर आणि मॅडम करतात. ते कोणाला असं म्हणजे देवाबद्दल काही आस्था वाटत असेल तर त्यांनी जरूर स्वामी समर्थांना यावं. सुंदरम नगरच्या
बघा भरून पुरून तिला अजितदादा आणि परशुराम सर म्हणजे घरची माणसं वाटतात. कधीही लहानपणापासून इतरांसोबत बडबड न करणारी बोलणारी माझी मुलगी एवढी मोकळी झाली आता, आणि हे मला खूप बरं वाटतंय. असं सतत तिनं तुमच्यासोबत यावं जोपर्यंत आमच्याकडे आहे किंवा कुठे जाईल तिकडे. ते वाक्य बोलू नका, ते आपल्याकडेच राहणार आहे. हे बघा आता ते ह्याच्या पुढे ते वाक्य नको. हे बघा प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये लग्न हे होणारच असतं. म्हणजे ती आहे तोपर्यंत असं काही नाही. ती लग्न झाली तरी आपलीच आहे, आणि ती तू लग्न झाली तर आमच्याशी बोलायचं भेटत नाही. आणि मी सरांना विनंती केली आहे, होता होईल तेवढं प्रयत्न करा. आपला माणूस सोलापुरातच राहिला पाहिजे. म्हणजे 10 स्थळ आले तर सोलापुरातले प्राधान्य आपल्याला द्यायचं. आणि मी मॅडमला म्हणले रस्त्याच्या पलीकडेच मिळू दे, 1 किलोमीटरच्या आत शोधा म्हणजे सापडेल. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की.